योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नागपूर प्रतिनिधी अनंतपुरी। नागपूर वर्धा हायवेवर भीषण बस अपघात, कंडक्टराचा मृत्यू, प्रवासी किरकोळ जखमी। नागपूर वर्धा हायवेवर धवलपेठ बुटीबोरी जवळ सकाळी 4:30 वाजता गॅलेक्सी नागपूर कंपनीची बस क्रमांक MH40BF 4093 ह्या ट्रकला धडकली। हेडलाईटचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि रोड साईडला पार्क केलेल्या ट्रकच्या मागे बस आदळली। यात बस कंडक्टर अभिषेक किशोर ठाकरे, रामनगर वर्धा येथील रहिवासी यांचा मृत्यू झाला, तर प्रवासी किरकोळ जखमी झाले। अपघाताची तपशीलवार माहिती। अपघाताची घटना सकाळी 4:30 वाजता घडली। बस चालकाला समोरून आलेल्या वाहनाच्या हेडलाईटचा त्रास झाला, त्यामुळे बस अनियंत्रित होऊन ट्रकच्या पार्किंग स्पॉटला धडकली। मृतक अभिषेक किशोर ठाकरे हे बस कंडक्टर म्हणून ओळखले जात होते। प्रवाशांना किरकोळ जखम झाल्या असून त्यांचे उपचार सुरू आहेत। बस मालक किंवा कंपनीकडून एम्स हॉस्पिटलला कोणताही प्रतिनिधी पोहोचला नाही किंवा विचारपूस केली गेली नाही। मदत कार्य आणि पार्थिव हस्तांतरण। मृतदेह एम्स हॉस्पिटलमधून नातेवाईकांना सोपवण्यात आला। वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन तर्फे संदीप कावडे आणि अनंतपुरी यांनी एम्स हॉस्पिटलला पोहोचून मदत कार्य केले। योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रकाश दंडगव्हाळ आणि वीर सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन नागपूर संस्थापक अध्यक्ष अनंतपुरी यांच्यातर्फे वाहन चालक आणि मालकांसाठी जागृती निर्माण करण्याची सूचना देण्यात आली आहे। संस्थेच्या सूचना आणि आवाहन। योद्धा एक्सप्रेस न्यूज तर्फे वाहन चालकांमध्ये जागृती आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मालकांकडे माणुसकीचा अभाव दिसून येत असल्याने चालक आणि कंडक्टरांची मानसिकता बदलावी असे सांगितले आहे। तसेच कंडक्टरांनी RTO कडून लायसन्स मिळवावे अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे। हे अपघात वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी जागृतीची गरज अधोरेखित करतात। योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह मुख्य संपादक प्रकाश दंडगव्हाळ नाशिक, संपर्क 7517563135। मला ट्रेलरवाल्याने ओव्हरटेक केलं। ओव्हरटेक करून पुढे आला तो आणि त्याच्या पाठीमागं लाईट होते लागलेले, ते हेलोजन लाईट त्यांनी चालू केले। ते सरळ डायरेक्ट माझ्या डोळ्यावर पडले। ते डोळ्यावर पडल्याने मला काही दिसलेलं नाही आणि असा हा अपघात झाला। ती गाडी जी होती दुसरी ज्या गाडी लागली ती गाडी रस्त्यामध्ये उभी होती। तिला इंडिकेटर काही नव्हतं, पार्किंग काही चालू नव्हतं त्या गाडीचे। गाडी मालक आले होते का? गाडी मालक आलेला नाही। काही फोन वगैरे विचारपूस? मग सकाळी फोन केला तर गाडी मालकाला, गाडी मालक म्हणून मी येतो म्हणला, पण मला येऊन अजून काही कोणी भेटलं नाही। काल वाटेला झालेला ॲक्सिडेंट हा गॅलेक्सी गाडीचा आहे, ड्रायव्हर साहेब आहेत। काय नाव आपलं? कल्याण वतनदार। कुठून आले? वाडी बुजुर्ग नांदेड। कुठे चालले होते? नागपूर। कसा काय ॲक्सिडेंट झाला? ते सकाळी याच्यामध्ये सगळं तुम्ही झोपलेले होते ना? ताई तुम्ही पण ॲक्सिडेंट म्हटले? ताई तुम्ही कुठल्या? नांदेडच इथे कशाला? नांदेड एक्सप्रेस हे झालं ना, ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये। त्या बसमध्ये होते ना? हो, त्या बसमध्ये। किती वाजता झाला सकाळी अंदाजे? 4:30ला झाला सकाळी। आम्ही झोपतच होतो, आम्हाला माहितीच नाही। इथे कोणी आणलं तुम्हाला? पोलिसांनी? ॲम्ब्युलन्समध्ये। इथे तुम्हाला ट्रीटमेंट बरोबर होत आहे?